बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून ज्युसी असणाऱ्या जिलेबीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर ही मी काल बनवली होती, व्हिडिओ आज पोस्ट करते आहे। तर त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 कप मैदा आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून त्याचं छान बॅटर करून ठेवणार आहे आणि अर्धा तास रेस्टला ठेवणार आहे। त्याच्यानंतर 1 वाटी पाणी, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, थोडासा फूड कलर आणि केशर टाकून छान इथे साखरेचा पाक बनवून घेतलेला आहे। आणि रेस्ट केलेल्या पिठामध्ये आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि तो छान फेटून घ्यायचा। आणि जिलेबी पाडण्यासाठी इथे मी यूज केलेला आहे, माझ्याकडे वेगळी बॅग नव्हती तर मी ही दुधाची पिशवी वापरलेली आहे आणि ती छान कट करून त्याच्यामध्ये सगळं बॅटर टाकून घ्यायचं। तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम कुठली रेसिपी ट्राय करायची असेल तर ती खूप कमी क्वांटिटीमध्ये ट्राय करा, जेणेकरून काही वेस्ट होणार नाही आणि जर झालं असेल व्यवस्थित तर तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता। आणि हे बघा, अशी मी जिलेबी पाडवून घेत आहे। तेल मध्यम तापलेलं असावं आणि छान जिलेबी याच्यामध्ये पाडून घ्यायची। हलवाई स्टाईल होईल अशी नाही, पण हलवाईपेक्षा कमीही झाली नव्हती, इतकी सुंदर झाली होती जिलेबी। आणि थोडा रंग बदलला जिलेबीचा दोन्ही साईडने परतल्यानंतर की मग ती टाकायची आपल्या साखरेच्या पाकामध्ये। आपल्याला चिमट्याला समजतं की जिलेबी आता कडक झालेली आहे, त्याच्यामुळे ती आपण छान पाकामध्ये टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटं त्यांना त्याच्यामध्येच रेस्ट करायला द्यायचं, जेणेकरून सगळा ज्यूस आतमध्ये गेला पाहिजे। हे बघा अशा प्रकारे। आणि आता आपण सेकंड बॅच टाकणार आहोत। हे बघा, तर तुम्हाला जमतील तसे छोटे मोठे कशाही प्रकारचे तुम्ही जिलेबी पाडू शकता। मी ही मीडियम साईज ठेवलेली आहे आणि ही सुद्धा दोन्ही साईडने परतून घेऊन छान आपण पाकामध्ये टाकायची। आणि याच्या आधीची जी बॅच होती ती बघा मी इथे ठेवलेली आहे आणि हे बघा छान ज्युसी झालेले आहेत आपले जिलेबी। बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचे। आणि तुम्हाला जर हा जिलेबीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय।